नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र मनोज सावळे. मित्रांनो, हा वरला व्हिडिओ बघा. हा व्हिडिओ आपल्या लातूर जिल्ह्यामधला देवणी तालुक्यातील बेंबळी ह्या गावातील काल परवा वादळ वारा, इजा आणि पाऊस भरपूर झाला. तर त्या ठिकाणी गायकवाड परिवार जी आहे त्यांच्या शेतामध्ये 2 बैलाची जोडी बांधले होते, पण त्यातल्या एका बैलाच्या अंगावर वीज पडून त्या बैलाचा मृत्यू झाला आहे. पण मित्रांनो, मला एवढं सांगायचं की आता पावसाळा चालू झाला आहे. भारतामध्ये पूर्ण पावसाळा चालू झाला आहे. आता पावसाळ्यामध्ये वीज कडकत आहे, वादळ सुरू आहे. म्हणून सर्व शेतकऱ्याला माझी एवढी विनंती आहे की होता होईल तेवढं तुम्ही कुण्याही झाडाखाली आपले जनावरं बांधू नका. होता होईल तेवढे आपल्या घरापाशीच आपले जनावरं बांधा. घरापाशी जी गोठा आहे त्या गोट्यामध्येच जनावर बांधा, कारण की आता वीज जर पडली तर झाडावर वीज पडू शकते. म्हणून तुम्ही स्वतः आता आपल्या घराजवळच शेड मारलेला असेल त्या ठिकाणी तुम्ही जनावर बांधा, आणि ज्या ठिकाणी जी कमजोर शेड आहे त्या शेडला तुम्ही वेल्डिंग मारून या नट बोल्ट करून व्यवस्थित करून ती शेड चांगला करून घ्या. कारण की खेड्यामध्ये समजून हवा भरपूर सुटते आहे, वादळ वाऱ्याचा परिणाम जास्त होत आहे, कारण शेडसुद्धा उडून जाऊ शकते. म्हणून मित्रांनो, स्वतःची बी काळजी घ्या, सुरक्षित राहा, सतर्क राहा, दुसऱ्याची काळजी करा. आणि विशेषतः म्हणलं तर शेतकऱ्याला माझी एवढी विनंती आहे की तुम्ही सर्वात जास्त आता जनावरांची काळजी घ्या, कारण की ह्या गायकवाड परिवाराला एक मोठं नुकसान झालं आहे. कारण की 1,00,000-1.5 लाखाचा त्यांचं बैल वीज पडून त्याचा मृत्यू झाला आहे. असं पुन्हा लातूर जिल्ह्यामध्ये या कुठं होऊ नये एवढी माझी विनंती आहे. म्हणून स्वतः तुम्ही आपल्या जनावरांची काळजी घ्या. गायकवाड ह्यांच्या बैलाच्या अंगावर वीज पडून त्याचा मृत्यू झाला आहे. तर तिथल्या ग्रामपंचायतनं सरपंच, ग्रामसेवक आणि देवणी तालुक्यातले तहसीलदार साहेब यांनी तिथं जाऊन पंचनामा करून त्या गायकवाड परिवाराला मदत म्हणून निधी उपलब्ध करून त्याला दुसरा बैल द्यावं अशी आमची विनंती आहे. कारण की एका साईडला ती गायकवाड परिवाराची जी आजी आहे, आजी एका साईडला शेतामध्ये नांगरत आहे आणि एका साईडला बैल आहे. म्हणून जेवढं तात्काळ होईल तेवढं तुम्ही त्यांना निधी उपलब्ध करून त्यांची मदत करावं. कारण की आता पावसाळ्यामध्ये वारंवार कुठं ना कुठं असं घडत आहे, कुठं ना कुठं जनावरं मरत येतं, काही ठिकाणी म्हशी मरत येतात, शेळ्या मरत येतात. म्हणून जास्तीत जास्त तुम्ही आपल्या शेतकऱ्यांना बी स्वतः बी आणि जनावरांची काळजी घ्यावं. ज्या ग्रामपंचायतीमध्ये ही घटना घडली आहे तिथल्या ग्रामपंचायतीचे पूर्ण सदस्य, अध्यक्ष यांनी तिथं जाऊन तिथं पाहणी करून पंचनामा करून त्यांना दुसरा बैल द्यावं अशी आमची विनंती आहे. नसलं तर जेवढे बी यूट्यूबर असतील, फेसबुकवर असतील किंवा इंस्टाग्रामचे असतील, सगळ्यांनी आपण मिळून थोडी थोडी गायकवाड परिवाराला मदत करून त्यांना दुसरा बैल मिळावं माझी विनंती आहे. म्हणून स्वतः तुम्ही आपल्या जनावरांची काळजी घ्या. जय हिंद, जय भारत.